श्री गुरुचरित्राध्याय 30 श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा विनवितसे कर जोडून भक्तिभावे करूनिया मागे कथा निरोपिलीसी अभिनव झाले सृष्टीसी पतिता करवी विख्यातीसी वेदचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कशी विस्तारावे दातारा ऐकून शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेम भावे आलिंगून आश्वासिते तयेवेळी एक एक महिमा सांगता विस्तार होई बहु कथा संकेत मार्गे तुझा आता निरोपित असे परियेसा पुढे असता वर्तमानी तया गांगा ग्राम भुवनी महिमा होत असे नित्य नूतनी प्रख्यात रूप होऊनिया त्रैमूर्तीचा अवतार झाला नृहसिय सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता अगम्य परियेसा ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे माहुरस्थानी होता विप्र महाधनी नाम तया गोपीनाथ तया पुत्र होऊनी मरती करी दुःख अनेकरीती दत्तात्रेय आराधिती श्री पुरुष दोघे जण पुढे झाले आणि कसूत तया नाम ठेविता दत्त अस्ति आपण धनवंत अतिप्रीती वाढविले एकच पुत्र तया घरी अतिप्रीती तयावरी झाला 5 संवत्सरे व्रत बंध केला तयासी वर्ष 12 होता तयासी विवाह करीती प्रीतीसी अतिसुंदर नवरीसी विचारुनी प्रीती करे मदनाचे रती सरसी रूप दिसे नवरीस अतिप्रीती वर्जता झाली 16 वर्ष तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परिसे एक प्राण न विसंबिती क्षण क्षण अति प्रिय परियेसा ऐसे प्रेम असता देख व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषध देता ऐका आरोग्य नो हे तयासी नरुचे अन्न तयासी सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण न घे कदा अन्न पुरुषावरी आपला प्राण नित्य करी उपोषण पतीस देता औषध जाण प्राशन करी परियेसा येणे परी 3 वर्षे झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषास वे कष्ट तसे दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमनतीचे न विसंबेची क्षणवरी माता पिता दायाद गोती समस्त तिसी वारीती पतिव्रता ज्ञानवंती न ऐके बोल कवनाचे अनेक जपानुष्ठान मंत्र विद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविता ती अवधार अनेक परिचय वैद्य येती दिव्य रस औषध देती शमन नव्हे कवन रीती महाव्याधीने व्यापिले पुसती जाणत्या ज्योतिषासी पूजा करीती कुळदेवतांसी काही केली या पुत्रासी आरोग्य नो हे सर्वथा वैद्य म्हणती तयवेळी नव्हे बरवे त्याचे अढळी राखील जरी चंद्रमोळी मनुष्य यत्न नव्हे आता ऐसे ऐकुनी माता पिता दुःख दाटली करीती चिंता जय जया जगन्नाथ दत्तात्रेया गुरुमूर्ती आराधोनी तुम्हासी पुत्र लादुलो संतोषी पापरूप आपणासी निधान केली राहो पाहे ऐसे नाना परी देखा दुःख करीती जनी जनका वारी तसे पुत्र ऐका माता पिता लिंगोन आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दुष्ट देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मांडिक न सुटेचे येणे परी जननी जनका संभाषित असे पुत्र निका तेने परी स्त्रियेसी देखा सांगत असे परियेसा म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले अमुचे दिवस सरी मज निमित्ते कष्टरीस भारी वृथा गेले कष्ट तुझे जरी राहसी आमचे घरी तुझ पोषतील परी करी तुझ वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा ऐसे तुझे सुंदरपण न लाधे आपण दैवहीन न राहे तुझे अहे पण माझे अंग स्पर्शता ऐकून पतीचे वचन मूर्छा आली तक्षणा माथा लावून याच्यांना दुःख करीत वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वर तुम्ही मज न अवेरा तुम्हा सरी दातारा अनिक नाही गती आपणा जेथे असे तुमचा देह सवेची असे आपण पाहे मनी न करा संदेह समागमी तुमची आपण ऐसे दोघांची अवचनी ऐकून या जनक जननी देह टाकून या धनी दुःख करीती तयवेळी उठून या श्वसुरासी संबोखित असे सासूसी न करा चिंता मानसी हा भरवसी पती आपला वाचेल विनवितसे तयवेळी आम्हा राखेल चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्त्री पती आपला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरण लागली मानवली गोष्ट समस्तांसी माता पिता श्वसुरांसी निरोप घेऊन सकेकांसी निगती झाली तयवेळी तया रोगिया करून इडोली घेऊन निघाली ते बाळी विनवित असे तयवेळी आपले सासू श्वसुरांसी स्थिर करून अंतकरण सुखी राहावे दोघे जण पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत येणे परी पती सहित निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी मार्गक्रमिता रोगियासी अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्राम प्रदेशी अति संकट झाले पै विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगता झाली तयवेळ पतिव्रता तयवेळ आली आपुले पती जवळ पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तक्षणी आकांत करीते नारी लोळी तसे धरणीवरी भोसकुनी घ्यावया घेता सुरी वारी ती येसी ग्राम लोक आफळी शिरभूमीसी हानी उरी पाशानेसी केश मोकळे आक्रोशी प्रलापित से परियेसा हा देव काय केले हा मज गाईसी गांजले आशा करून आले राखीसी प्राण म्हणून ऐसा पापीन देवहीन आपुले पतीचा घेतला प्राण माता पितरांसी त्यजून घेऊन आले विदेशी
येणे परी दुःख करीत पाहू आले जन समस्त संभाषिता दुःख क्षमता अनेक परी करोनिया वारिता ती नारी सुहासिनी कावो दुःख करी कामिनी विचार करी अंत करिनी होणार न चुके सगळे कांसी ऐसी म्हणता नगर नारी तिसी दुःख झाले भारी आठवी तसे परोपरी आपले जन्म कर्म सकळ ऐका तुम्ही माय बहिणी आता कैसे वाचू प्राणी पतीसी आले घेऊनी याची आशा करोनिया आता कवन शरण जावे राखेल कोण मज जीवे प्राणेश्वरा त्यजुनी जीवे केवी वाचू म्हणत असे बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियेसी पूजा केली मंगळा गौरी अहेवपणाची आशेनी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुहासिनी अनेक परी व्रताधिके कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजिला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐका माय बहिणी हो आलिंगोनी प्रेतासी रुदन बहु असी आठवी आपले पूर्व दिवसी पूर्व स्नेह तयवे माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हाजवळी मुख पाहती अंतकाळी त्यांसी विघ्न आपण केले नाना करी ते नारी दुःख करी अपरांपरी इतके होता उसरी आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष माळा भूषण अलंकारी त्रिशूल धरीला असे करी येऊनी जवळी उभा ठेला संभाषित से तये वेळी कावो प्रलापित से स्तुळी जैसे लिहिले कपाळी तया परी होतसे पूर्वजन्मीचे तपफळ भोगणे आपण हे अडळ वाया रडसी निष्फळ शोक आता करू नये दिवस आठ जरी तू रडसी न ये प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तया परी घडेल जाण मूढपणे दुःख करीसी समस्त मरण तू जाणीसी कवन वाचला असे धरित्रीसी सांगाम हासी म्हणत असे आपुला मनसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू तुझा जन्म झाला येरू कवन तुझी माता पिता पाहे पा एका वृक्षावरी येती पक्षी अपरांपरी क्रमोनी प्रहरचारी जाती मागुती चहूकडे तैसा हा संसार जाणणारी कवन वाचला असे स्थिरी माया मोहे कलत्र पुत्री पती मनसी आपुला गंगेमध्ये जैसा फेन तेने परी देह जाण स्थिर नोहे याची कारण शोक वृथा करू नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारखे दुःख प्राप्ती माया मोहाची रीती मायामय संबंधे माया गुण उपजे सत्व रजतमो गुण येण्याची तिन्ही देह जाण त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन सुख दुःख आपले गुण भोगी जे आपले आर्जव कल्पकोटी दिवस वरी देवांचा आयुष्य आहे जरी त्यांची काळ न चुके सरी मनुष्याचा कवन पाड काळ समस्तांची कारण कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपजता संतोष नको मना मेली या दुःख न करावे जधी गर्भ होता नरू नाश आणि जे प्रख्यात थोरू त्याचे जैसे गुण कर्म विवरू तैसे मरण जन्म परियेसा कोणा मृत्यू पूर्व वयसी कवना मृत्यू वृद्ध पेसी जैसार जव असे जासी तया परी घडे जाण पूर्वजन्म सारसी भोगणे होय सुख दुःख अंशी कलत्र पुत्र पती हर्षी पाप पुण्यांश जाणा आयुष्य सुख दुःख जाण समस्त पाप वश पुण्य ललाटी लिहिले असे ब्राह्मणे अडळ जाण विद्वजना शतसहस्त्र कोटी जन्मी तू कवनाची कोण होती गृहिणी वाया दुःख करीसी जनी मूर्खपणे करोनिया पंचभूतात्मक शरीर त्वचा मास शिरा रुधिर मेदमज्जा अस्ति नर विष्टामूत्र श्लेम संधी ऐशा शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक का करीसी विचार पाहे पुढे आपला कोणे परी मार्ग असे भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे येणे परी तियेसी बोधिता झाला तापसी ज्ञान झाले तियेसी सांडी शोक तयावे कर जोडून या तयवेळी माता ठेवूनी चरण कमळी विनवितसे करुणा बहाळी मुद्धरी स्वामी म्हणून या कवन मार्ग आपणसी जैसा स्वामी निरोपदेसी जनक जननी तू आम्हासी तारी तारी म्हणत असे कवने परी तरेन आपण हा संसार भवान तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागली ऐकून तियेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलत असे विस्तारून आचरण स्त्रियांचे इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतर श्री नृहस्य सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रेतांगन शोको नाम 33 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्राध्याय 31 श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अपूर्वायिका योगेश्वर तो कारणिका सांगे स्त्रियांचे धर्मकर्म योगेश्वर म्हणे तियेसी स्त्रियांचे आचार मज पुससी सांगेन तुझ विस्तारेसी भवसागर तरावया पती असता कवन धर्म अथवा मेलिया कवन कर्म उभय पक्षी विस्तारून सांगेन ऐक एक चित्ते अगस्त ऋषी महामुनी जो का होता काशी भुवनी लोपामुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परियेसा पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणि कोणी वसता तेथ वर्तमानी झाले पूर्व परियेसा तया अगस्त्याचा शिष्य विंध्य नाम असे प्रख्यात पर्वत रूपे वर्तत होता भूमीवरी देखा ब्रह्म ऋषी नारद मुनी हिंडत गेला तया स्थानी संतोषी झाला पाहुनी स्तुती केली तया
त्यावेळी म्हणे नारद विद्वांसी अनेक पर्वत नाही तुझ सरसी समस्त वृक्ष तुझ पाशी महारम्य स्थळ तुझे परियसे एक उने मेरू सरसी नो हे जाण स्थळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परियेसा ऐसे म्हणता नारद मुनी विद्यांचळ कोपोनी वाढला झाला तक्षणी मेरू सरीसा होऊ म्हणे वाडे विद्यांचळ देखा सूर्यमंडळ सन्मुखा क्रमांतर वाढता ऐका गेला स्वर्ग भुवनासी विंध्या दक्षिण भागेसी अंधकार अनिशी सूर्यरश्मी न दिसे कैस यज्ञादी कर्मे राहिली ऋषी समस्त मिळवणी विनवू आले इंद्रभुवनी विंध्य पर्वताची करणी सांगता ती विस्तारे इंद्रकोपनी तैवेळी गेला तया ब्रह्म या जवळी सांगे वृत्तांत सगळी तया विंध्य पर्वताचा ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारण महासी अगस्त्य असे पुरी काशी तया दक्षिण दिशे पाठवावे अगस्तीचा शिष्य देखा विद्यांचळ आहे जो का गुरु येताची सन्मुखा नमिता होय शरणागत अगस्त सांगेले शिष्यांसी वाढो नको म्हणून त्यासी नमन करिता शिखरे भूमी समान करील देखा या कारणे तुम्ही आता जावे काशीपुरात त्वरित अगस्त्य ऋषीसी विंदिता पाठवावे दक्षिणेसी अगस्त्याचे आश्रमासी पातले इंद्र समस्त ऋषी देवगुरु महाहर्षी बृहस्पती सवे असे देखोनी अगस्त्य मुनी समस्तांते वंदोनी आर्यपाद्य देवोनी पूजा केली भक्तीने देवानी बृहस्पती अगस्त्याची स्तुती करीती आणि कसवेची वाणी ती लोपामुद्रा पतिव्रते ते देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती पूर्वी पतिव्रता होती लोपामुद्रा सरी नाही अरुंधती सावित्री अनसुया महाव्रती शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शतरूप स्वयंभूसती मेनका जाण अतिख्याती हिमवंताची प्राणेश्वरी सुनीता जाण ध्रुवाची माता संज्ञा देवी सूर्यकांता स्वाहा देवी होती ख्यात यज्ञ पुरुषाची प्राणेश्वरी याहुनी अधिक आचार ख्याता लोपामुद्रा पतिव्रता ऐका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे प्रतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारून पुरुष जेवता प्रसाद जाण मुख्य भोजन स्त्रियेसी दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे पती निरोपावी न जाण दान धर्म न करावा पती निर्विस्त झाल्यावरी आपण मग शयन कीजेनारे चोळी तानवडे ठेवी दूरी पुरुष शरीरी न स्पर्शावे स्पर्श चोळी पुरुषासी होय उन्हा तो आयुषी घेऊ नये नाम त्यासी पती आयुष्य उने होय जागृत न होता पती देखा पुरी उठीची सती ऐका करणे सडा समार्जनादी करणे निर्मळ मंगलमय पती पूजा करणे नित्य सदा घ्यावे पादतीर्थ चरणांवरी ठेवून माथा म्हणावे तुझी शंकर पती असता उच्चिष्ट त्याचे भोजन करावे मनोभावे नसतील घरी पुरुष साचे अतिथी धेनु प्रसाद घ्यावा गृह निरंतर निर्मळ करी निरोपा वेगळा धर्म न करी व्रत उपवास येणे परी निरोपा वेगळे न करी जाण पुरुष संतोष असता जरी दूषित नसावे त्या नारी पुरुष दूषित असे तरी आपण संतोषी नसावे ब्रजस्वला झाली या देखा बोलू नये मौन निका न ऐकावी वेद ध्वनी देखा मुख मुख्य दाखवू नये ऐसे चारी दिवसवरी आचरावे तिने नारी सुस्नात होता उसरी पुरुष मुख ओलोकीजे जरी का नसेल पुरुष भुवनी त्याचे रूप द्यावे मनी सूर्यमंडळ पाहुनी गृहात जावे पतिव्रते पती आयुष्य वर्धनार्थ हळदी कुंकुम लावी जे ख्यात सेंदूर काजळ कंठसूत्र फणी माथा असावी तांबूल घ्यावे सुवासिनीसी असावी तिची माथा वेणी करी कंकण तोड कानी पुरुषांसमीप येणे परी न करी इष्ट ती सेजानिशी रजकिनी स्त्री कुंकरिनीसी जैन स्त्री दरिद्रीनिसी इष्टत्व करिता होय हानी पुरुष निंदा करी स्त्रियांशी बोलव नये पतिव्रता ऐसी बोलता महादोषी पतिव्रता लक्षण साश्विश्वसूर निंदा वहिनी दीर भावे ते जुनी राहुनी मने वेगळोनी श्वान योनी पावे सत्य अंगण धुवावे नग्नपणे उखळा मुसळावरी न बैसणे पाटावर वंट्यावरी जाण बैसू नये पतिव्रता पती सवे विवाद देखा करिता पावे महादुःखा पती अंतकरणी असे ऐका आपण एक करू नये जितुके मिळेल पतीसी संतुष्ट करावे मनासी सामर्थ्य पाहुनी कांक्षेसी पती निंदा करू नये भागीरथी समान देखा पतीचे चरण तीर्थ अधिका पती सवे करणे सुखा त्रयमूर्ती संतुष्ट होती जाऊ नये वनभोजनासी अथवा शेजारी या गृहासी इष्ट सोयरे म्हणून हर्षी जाऊ नये प्रीतिदिनी पती सन्मुख निष्ठोरोनी उत्तर देता कोपोनी उपजयमुखी होऊनी सप्त जन्म दरिद्र गुरुदेव धर्मतीर्थ समस्ती सर्व जाणावा आपुला पती ऐसे जे निश्चय सती पतिव्रता तेची जाणा सहगमन करणे मुख्य जाण थोर धर्म श्रुतीचे वचन पूर्वज 42 उद्धरण पतिव्रता धर्माने पुरुष प्रेत झाली यावरी सहगमन जाता नारी ऐकेक पाऊली निर्धारी अश्वमेध सहस्त्र पुण्य माता विधवा असे जरी पुत्रासी शकून मंगळ करी पुत्राविन विधवा जे नारी नमनतिसी करू नये एक एक रोम रोमांसी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषांसवे स्वानंदेसी पतिव्रता राहे तेथे पुण्य सहगमनासी भावी कन्या ऐसी वंशी 42 कुळे कसी घेऊन जाय स्वर्गात भूमी देवता ऐसे म्हणे पतिव्रतेचे असती चरण आपणावरी चालता क्षण
पुनीत आपणा म्हणत असे. सूर्यचंद्र ऐसे म्हणती आपले किरण आहेत ज्योती, पतिव्रतेवरी पडती आपण पावन होतोसो. वायू आणि वरून देखा पतिव्रतेचे स्पर्श ऐका, पावन आपण झालो निका. पाहता समस्त पुनीत होती. घरोघरी स्त्रिया असती, काय करावी लावण्य संपत्ती. जिचे निवंश उद्धार गती, तैशी स्त्री घरी असावी. ज्याचे घरे पतिव्रता, दैवा वेगळा पुरुष ख्याता. करावे सुकृत जन्मशता, तरीच लादे तैशी सती. चतुर्विध पुरुषार्थ देखा, स्त्रियेचे लादे पुरुषानिका. पतिव्रता स्त्री अधिका, पुण्यानुबंधे मिळे जाना. सती नाही ज्याचे घरी, त्यासी नाही अरण्य दुरी. वृथा जन्मोनी संसारी, कर्म बाह्य तो जाना. ऐसी सती मिळे ज्यासी, समस्त पुण्य गळती. त्यासी पुत्र संतान परलोकासी, साधन होय सतीचेनी. पुण्य घडे जे गंगा स्नाने, लादे सतीचे दर्शने. महापापी होय पावन, सप्त जन्मे पापे जाती. पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देवगुरु. म्हणून सरस्वती गंगा धरू, विन्वितसे श्रोते जना. सिद्ध मने नामधारकासी, गुरुचरित्र पुण्य राशी. ऐकता पावसी सद्गतीसी, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृहस्य सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे पतिव्रता धर्म निरूपणम नाम 31 श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 32. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेची आचाररीती सांगे देवासी बृहस्पती. सहगमन केली या फळश्रुती, येणे परी निरोपिली. विधवापनाचा आचरू सांगता झाला देवगुरु. पुसती देव ऋषीश्वरू, ऐका श्रोते एकचित्त. जवळी नसता पुलापती, त्याते झाली असे मृत्यू प्राप्ती. काय करावे त्याचे सती, केवी करावे सहगमन. पती जवळी असता जरी, सहगमना जावे तर येणारी. असेल आपण गरोदरी, करू नये सगमन. स्तनपानी असेल कुमर, तिने करिता पाप थोर. पुरुष मेला असेल दूर, सहगमन करू नये. तिने असणे विधवापणे, विधिपूर्वक आचरणे. सहगमना समान असे पुण्य, एक चित्ते परियेसा. एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन. 3 दिवस उपोषण करावे तिने भक्तीने. शक्ती नाही वृद्ध पेसी, एकान्न जेवावे परियेसा. अथवा फल आहारेसी, अथवा शाकाहार देखा. पुत्राविन असेल नारी, करणे तर्पण पुत्रापरी. तिळे दर्भ कुशाधारी, गोत्र नाम उच्चारावे. विष्णू पूजा करावी नित्य, आपुला पुरुष हाची म्हणत. पुरुष रूप 8वी चित्त, विष्णू स्थानी आरोपीचे. वैशाख माघ कार्तिक मास असे आचार विशेष. माघ स्नानानी तीर्थास, विष्णू स्मरण करावे. तीर्थयात्रा जात्या लोका, त्याते द्यावे छत्रपादुका. तेथील आपले गृहांतिका, पाद प्रक्षालन करावे. दीपदान भोग 16, वरकड नवती धर्म सकळा. या कारणे अंत फळा दीपदान करावे. माघ स्नान माघ मासी, करणे सूर्योदयासी. येणे परी एक मासी, आचरावे भक्तीने. गंध परिमळ पुष्पेसी, पूजा करावी केशवासी. रुद्राभिषेक विधीसी, संतोष व्हावा गौरीहर. धूपदीप नैवेद्यसी, पूजा करावी षोडसी. प्रीती बहु शंकरास, दीपमाळा उजाळीता. आपुला पुरुष ध्यावोनी, नारायण तो मनोनी. पूजा करावी ऐकोमनी, भक्तिभावे परियेसा. रक्त कृष्ण चित्र वस्त्र, नेसता जाण दोष बहुत. आणि कसे एक व्रत, पुत्राचे बोल वर्तावे. ऐसा आचार विद्वेसी, असे शास्त्र पुराणेसी. जरी आचरिती भक्तीसी, सहगमन केले फळ असे. विधवापणे येणे परी, आचरी जे नारी. मरण होताची अवसरी, पतीसी घेऊन स्वर्गी जाय. जितक्या पतिव्रता नारी, समस्त भागीरथी सरी. त्यांचे पुरुष शंकरा परी, पूजा करावी दोघांची. ऐसे बृहस्पतीचे वचन, सांगितले मुनी विस्तारून. ऐक बाळे तुझे मन, ज्यावरी प्रीती ते करी. दुःख सकळ त्यजोनी, माझे बोल ठेवी मनी. सांगितले तुझ मागे दोन्ही, परलोकाचे साधन. धैर्य असेल आपणसी, करी सहगमन पतीशी. विधवापणे आचार करीसी, तेही पुण्य तितकेची. जे आवडे तुझे मनी, सांगवे माते विस्तारुनी. हस्तमस्तकी ठेवून पुसत असे प्रेम भावे. ऐसे म्हणता उसरी, केले न म्हणती येणारी. विन्वित असे करुण उत्तरी, भक्तिभावे करून. जय जया योगीश्वरा, तुची पिता सहोदरा. माझ्या प्राण मनोहरा, जनक जननी तुची होसी. आल्या आपण परदेशात, जाऊया नाही बंधुभ्रात. भेटलासी तू परमार्थ, अंतकाळीचा सोयरा. सांगितले आचार दोन्ही, कष्ट आधी विधवापणी. अशक्य आम्हा स्वामी, अपारत असे दातारा. तारुण्यपण आपणासी, लावण्य असे या देहासी. निंदापवादा शरीरासी, घडेल कली वर्तमानी. संतोष होतो माझे मनी, पुण्यपारा सहगमनी. पती सवे संतोषोनी, जाईन स्वामी निर्धारे. म्हणून मागुती नमस्कारी, माथा ठेवून चरण धरी. स्वामी माते तारी तारी, भवसागरी बुडतसे. करुणा कृपेचा सागर उठवितसे योगेश्वर. देता झाला अभयकर, म्हणे पती सवे असावे. जोची ठाव पुरुषासी, जाय माते संघेसी. सांगेन तुझ विशेषी, ऐक माते एकचित्ते. आले ती तुम्ही दुरोनी, गुरु भेटी लागोनी. आरोग्य पतीसी व्हावे म्हणून, भक्तिभावे करून.
करून ब्रह्मालिखित न चुके जाण जे जे असेल कारण तैसे घडते श्रुती वचन दुःख कोणी करू नये काळाजिंकिता नाही कोणी सर्व एक गुरु वाचुनी भाव असे ज्याचे मनी त्याचे प्रत्यक्ष असे जाण आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होता क्षणे गुरुदर्शना जाई माय म्हणून भस्मत वेळी लाविता झाला कपाळी रुद्राक्षचारी तत्काळी देता झाला तियेसी योगेश्वर म्हणती तियेसी रुद्राक्ष बांधी गळ सरीसी दोन्ही प्रेत करणासी बांधोनी दहन करावे आणि एक सांग तुझ गुरुदर्शना जासी सहज रुद्रसुक्त म्हणती द्विज श्री गुरुचरण प्रक्षाळिता तोची तीर्थ घेऊनी आपले देही प्रक्षोनी प्रेतावरी आणूनी प्रोक्षण करी भक्तीने मग जावे सहगमनी वाणे द्यावी सुवासिनी अनेक द्रव्य वेचुनी ब्रह्मा मुखी अर्पावे ऐशा परी तियेसी सांगोनी गेला तो तापसी पतिव्रता भावेसी करी आयती तैवे भले विप्र बोलावुनी प्रेता प्रायश्चित देऊनी षोडश कर्मे आचरणी औपासन करविताती सुस्नात होनी आपण पितांबर नेसून सर्वांभरणे लेवोन हळद कुंकुम लावितसे औपासन प्रेतासी करविताती विधीसी प्रेत बांधोनी काष्टेसी घेऊनी गेले गंगेत अग्नी घेऊन तळ हातेसी निघाली पतिव्रता कैसी आनंद बहुमानसी प्रेता पुढे जातसे 16 वरुचे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य ल्याईली असे आभरणे लक्ष्मी सारखी दिसत असे येणे परी निधीसी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्निसी काष्टे शेनी अपरिमित अग्निकुंड सन्निधेसी ठेविले तया प्रेतासी बोलावोनी सुहासिनीसी देती झाली वाणी देखा सुपे सोळी कुंकुमेसी हळदी काजर परियेसी तोडे कंठसूत्रेसी सुहासिनींसी देतसे गंधपुष्प परिमळेसी पूजा केली सुहासिनीसी द्रव्य देती ती आपरेसी समस्त ब्राह्मणात येवे नमन करुनी समस्तांसी निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेरासी लोभ असो द्यावा म्हणतसे माझा पिता शूलपाणी माता गौरी अंतकरणी आम्हा बोलाविले सगुनी प्रेम भावे करून समागमी लोक आपुले होते जे का सवे आले त्यांसी सांगतसे बोले जावे पुरतोनी ग्रामासी पुसताश्वशूर मामीसी त्यांते तुम्ही न सांगावे ऐसी प्राण देतील आम्हा सरीस वंश हत्या तुम्हाकडे त्यांची तुम्ही म्हणावे ऐसे क्षेम आहे ती तीर्थवासी भीमा तीरस्थान ऐसे श्री गुरुचे सन्निधानी आले श्री गुरुदर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिले आपुले संतोषी म्हणून सांगा आमुची घरी ऐसे सासू श्वशुरासी तैसेची आमुचे माता पित्यासी इष्टजन सोयरियांसी सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकोनी दुःख करीती सकळजन आपण असे हास्यवदन प्रेता जवळी उभी देखा अग्निकुंडी तक्षणी घालिता ती काष्टेक्षणी तो आठवण झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून अधोनी बांधित असे प्रेत श्रवणी कंठसूत्री ठेवून दोन्ही पुसत असे ब्राह्मणांसी विंगित असे द्विजांसी संकल्प केला मी मानसी श्री गुरुमूर्ती आहे कैशी आपुले दृष्टी पाहिन दर्शन करून स्वामींसी त्वरित येईल अग्निकुंडापाशी आज्ञा झाली वेगासी त्वरित येईन म्हणत असे ऐकोनी तियेचे वचन म्हणती समस्त द्विजन दहना न होता अस्तमान त्वरित जाऊनी तुम्ही यावे पुसोनिया ब्राह्मणांसी निघाली नारी संगमासी जेथे असे ऋषिकेश श्री नृहसिंह सरस्वती सवेती नगर नारी सह ब्राह्मण नाना परी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियेचे जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेसरी अभाग्या पुले पूर्वा परी म्हणून आम्हा वेरिले तू त्रैमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार भक्तांजन आधार म्हणून वाणी ती सकळ जण अपराध आपण काय केले 20 गावे भेटीस आले माता पित्यांते विसरले तुझ्या ध्याने स्वामी आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी आशा करून मानसी आले स्वामी कृपा सिंधू पूर्ण माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवस झालं स्वामी मनोरथ झाला आम्हासी म्हणून येती पुसवायासी जाऊ आता पर लोकासी कीर्ती तुझी घेऊन या ऐसे परी ध्यान करीत आली अमरजा संगमत्वरित वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामी यासी उभे ठाकून या दुरी साष्टांगी नमन करी श्री गुरु म्हणती ते अवसरी सुहासिनी होय ध्रुव ऐसे म्हणता मागोती नमन करी एक भक्ती पुनरपी स्वामी तेनेची रीती अष्टपुत्री होय म्हणत असे ऐसे वचन ऐकोनी हास्य करीती सकळ जण सांगता ती विस्तारून श्री गुरुपाशी तयवे विप्र म्हणती स्वामी यासी इसापती पंचत्वासी पावला परमधामासी सुहासिनी केवी होय नेले प्रेत स्मशानासी ही आली असे सहगमनासी निरोप घ्यावया तुम्हा पाशी आली असे स्वामी आवसा निरोप घेऊनी अग्निकुंडा जाऊनी समागमे पतिशयनी दहन करणे येसी ऐकोनी ब्राह्मणांचे वचन श्री गुरु म्हणती हासोनी हिचे स्थिर अहेव पण मरण कैचे घडे येसी म्हणती श्री गुरु तैवेळी आना प्रेता आम्हा जवळी प्राण गेला कवने काळी पाहू म्हणती त्या अवसरी म्हणती श्री गुरु द्विजांसी आमुचे वाक्य झाले ऐसी अहेव पण स्थिर येसी संदेह न धरा मनात या बोलाचे निर्धारू राखीला ता
कर्पूर गौरू नका प्रेत संस्कारू आना म्हणती अपनाजवळ. श्री गुरुचा निरूप होता आणू गेले धावत लोक कौतुक पाहत अभिनव म्हणती सकळे ही जन. इतुके होता उसरी आले तेथे विप्रचारी पूजा करीती मनोहारी श्री गुरुची भक्तीने. रुद्रसुक्त म्हणून अभिषेक करीती गुरुचरणी षोडशोपचार विस्तारोने पूजा करीती भक्तीसे. तीर्थपूजा नाना परी पूजा करीती उपचारे. इतुके होता उसरी घेऊन आले प्रेतासी प्रेत अनुनिया देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा. श्री गुरु म्हणती विप्रलोका सोडा दोर वस्त्र याचे चरण तीर्थ तये वेळी देती तया विप्रांजवळी. प्रोक्षा म्हणती तत्काळी प्रेत सर्वांगी स्नपन करा. श्री गुरु निरोपे ते ब्राह्मण प्रेतासी करीती तीर्थ स्नपन. अमृत दृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी. पाहता सुद्धा दृष्टीने प्रेत झाले संजीवन उठोनी बैसले तक्षण अंग मुरडीत परियेसा. नग्न म्हणून लाजत प्रेत झाले सर्व चेत. नवी वस्त्रे नेसत येवो निकडे बैसला. बोलावून स्त्रियेसी पुसत असे विस्तारेसी. कोठे आणले आपणासी यतीश्वर कवन सांग. इतके लोक आले असता कावो न करीसी तुझ चेत. निद्रा आली मदोन्मत्ता म्हणून पुसे स्त्रियेसी. ऐकुनी पतीचे वचन सांगती झाली विस्तारून. उभी राहुनी दोघे जण नमन करीती श्री गुरुसी. चरणांवरी माथा ठेवून नमन करीती दोघे जण. पाहती लोक सकळी जण महानंद प्रवर्तला. तयासी नाना परीसी स्तोत्र केले श्री गुरुसी. श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तयेवे. अष्टपुत्र पूर्णायुषी हो का श्रीमंत अतिहर्षी. गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा. चतुर्विध पुरुषार्थ लाभ्य झाले तुम्हा सत्य. सांडोनिया संदेह त्वरित सुखी असा म्हणती देखा. इतके होता अवसरी मिळाल्या होत्या नगर नारी. जय जयकार परंपरी प्रवर्तला तयवे. नमन करीती सकळी जण स्तोत्र करीती गायन करिता ती निरांजन. जय जयकार प्रवर्तला तयांमध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक. त्याचे गृह होती नरकी म्हणून पुसे श्री गुरुसी. वेदशास्त्र पुराण बोलता ती सनातन. ब्रह्मा लिखित सत्य जाण म्हणून वाक्य निरंतर. घडला नाही अपमृत्यू यास दिवा मरण सुखांतरेसी. त्याचा आला प्राण कैसी ब्रह्मा लिखित सत्य की मिथ्य. न कळे याचा अभिप्राय निरोपावे श्री गुरुराय. श्री गुरु सांगती हा सोन्य तया मूर्ख ब्राह्मणांसी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी सांगेन तुझ विस्तारेसी. पुढे जन्म होय त्यासी एक चित्ते परियसा. आम्ही तया ब्राह्मयापाशी मागून घेतले कारणेसी. पुढील जन्मता परियेसी वर्ष 30 संख्या ते. भक्त जन रक्षवयासी मागितले आम्ही ब्रह्मयापाशी. म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्रवर्गा पुढे. तटस्थ झाले सकळी जण साष्टांग करीती नमन. गेले आपुले स्थान ख्याती झाली चहुराष्ट्री. पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमाता. अंतकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तीने. अपार द्रव्य वेचून करीती तेथे आराधन. सूर्य गेला अस्तमान आले श्री गुरु मठासे. त्रिपुरुष नमस्कार करिता ती वारंवार. पूजा सामग्री उपचार आरती करीती श्री गुरुसी. सिद्ध मनी नामधारका पुढे झाले अपूर्वायिका. कथा असे अतिविशेष सांगेन ऐक एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृहस्य सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत संजीवनम नामम द्वांत्रिशोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यरांना लागे सिद्धाची आचरणा. विनवितसे कर जोडून भक्ती भावे करून. म्हणे स्वामी सिद्ध मुनी पूर्वकथा अनुसंधान. पतीसहित सुवासिनी आली गुरु समागमे. श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी. विस्तारोनी आम्हासी निरोपावी दातारा. सिद्ध म्हणे ऐक बाळा. दुसरे दिवशी प्रातः काळ दंपती दोघे गुरु जवळा येऊनी बैसती वंदुनी. विनविताती कर जोडूनी आम्हा शोक घडले दिनी. एक यतीने येऊनी नाना धर्म निरोपिले. रुद्राक्षचारी आम्हासी देता बोलला परियेसी. कानी बांधूनी प्रेतासी दहन करी म्हणितले. आणिक एक बोलिले रुद्रसुक्त असे भले. अभिषेक करीती विप्रकुळे ते तीर्थ आणावे. आणूनी तीर्थ प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी. अंतकाळ समी दर्शन करी श्री नृहसिंह सरस्वती स्वामीचे. ऐसे सांगून आम्हासी आपण गेल्या परियेसी. रुद्राक्ष राहिले मजपाशी पती श्रवणी स्वामी. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु सांगती हसून. रुद्राक्ष देणे आम्हीच जाण तुझी भक्ती देखून. भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी. पापे न लागती परियेसी उत्तमत्वा निचाते. सहस्र संख्या जो नर रुद्राक्ष माळ करी हार. स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती. सहस्त्र जरी न साधताही बाहुस षोडश असती. शाखेसी बांधा एक ख्याती. चतुर्विंशती दोही करी. कंठाभरण 32 मस्तकी बांधा 44 श्रवण द्वै 12 धारण करावे परियेसा. अष्टोत्तर 101 कंठी माळा करी सुरेख. रुद्रपुत्र समान ऐक येणे विधी धारण केल्या. त्याचे फळ असे अपार. माळ रुद्राक्ष असे थोर. जैसे मिळते समयानुसार रुद्राक्ष धारण करावे. ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नातळती. त्यासी होय सद्गती रुद्रलोकी अखंडित. रुद्राक्ष माळ धोरोनी जप करीती अनुष्ठानी. अनंत फळ असे जाण ऐका श्रोते एक चित्त. रुद्राक्ष ठेवून पूजेसी अभिषेकावे रुद्र सुक्तेसी. लिंग पूजा समानेसी फळ
असे निर्धारे. एक मुख पंचमुख एकादश असती मुख चतुर्विंशादी कौतुक मुख्य असती परियेसा. हे उत्तम मिळती जरी अथवा असती नाना परी धारण करावे प्रीती करी लादे चतुर्विध पुरुषार्थ. याचे पूर्वील आख्यान विशेष असती अति गहन ऐकता पापे पळून जाती त्वरित परियेसा. राजा काश्मीर देशी भद्रसेन नाम परियेसी त्याचा पुत्र सुधर्मा ऐसे प्रख्यात होता उधारा. त्या राजाचा मंत्री सूत नाम तारक असे ख्यात. दोघे कुमार ज्ञानवंत परमख्यत्वे असती देखा. उभयता एक वयेसी सुकुमार अति सुंदरेसी एके स्थानी विद्याभ्यासी वर्तती देखो संतोषे. क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषणी ऐसे कुमार महाज्ञानी शिवभजक परियेसा. सर्व देही अलंकार रुद्राक्ष माळ शृंगार भस्मधारण त्रिपुंडक तिलक असे परियेस. वर्तता ऐसे एक दिवशी तया राजमंदिरासी आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्मा तो देखा. ऋषी आला देखोनी राजा सन्मुख जाऊन साष्टांग नमनी घेऊन आला मंदिरात. कर जोडोनी मुनीश्वरांसी विनवी राजा भक्तीसी. पिसे लागले पुत्रांसी काय करावे म्हणत असे. रत्नाभरण अलंकार न घेती भूषण परिकर रुद्राक्ष माळा कंठीहार सर्वाभरणे करीती. शिकविल्या नायकती कैसे ज्ञान यांचे मती स्वामी यांते निरोप देती तरीच ऐकती कुमारक. भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारोनी निरोपावे दातारा. ऐकोनी राजाचे वचन पराशर ऋषी जाण निरोपित असे हासोन म्हणे विचित्र असे ऐका. तुझ्या आणि तुझ्या मंत्री सुताचा वृत्तांत असे विस्मयाचा सांगेन एक चित्ते साचा म्हणे ऋषी तयवे. पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वैश्या नारी अति लावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती. सर्वाभरणे तिसी असती जैसे दिसे मन्मथरती. नव यौवन सोमकांती अति लावण्य सुंदरी. असो निवार वनिता म्हणे आपण पतिव्रता. धर्म करी असंख्याता अन्न वस्त्रे ब्राह्मणासी. सखी वर्गासहित नित्य नृत्य करी मनोरथ. कुक्कुट मर्कट विनोदार्थ बांधले असती नृत्य मंडपी. तया मर्कट कुक्कुटांसी रुद्राक्ष माळा भूषणेसी. कुक्कुटाच्या शिखेसी रुद्राक्ष एक बांधिला असे. तया मर्कट कुक्कुटांसी शिकवे नृत्य विनोदेसी. वर्तता एके दिवशी अभिनव झाले परियेसा. शिवव्रत म्हणजे एक वैश्य आला महाधनिक. रुद्राक्ष माळा भस्मांक प्रवेशला तिच्या घरी. त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका. तेज फाके चंद्रार्क विराजमान दिसत असे. देखोनी लिंग रत्नखचित विस्मय करी वारवनिता. आपले सखीसे असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे. पुसात या वैशासी देईन जरी मोलासी अथवा देईल रतीसी. होईन कुलस्त्री दिवसतीन. ऐकोनी सखियांचे वचन म्हणे वैश्य हसून देईन लिंग मोहन रतिकांक्षा करू नया. तुमची मुख्य वारवनिता होईल जरी माझी कांता. दिवसतीन पतिव्रता होणी असणे मनोभावे. ऐकोनी वैशाचे वचन बोले वारवनिता आपण. दीनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलस्त्री. लिंग देऊनी वैश्यसी बोले वैश्य परी येसी. माझ्या प्राण समानेसी लिंग असे जाण तू. या कारणे लिंगासी जतन करावे परियेसी. हानी होता लिंगासी प्राण आपला त्यजीन. संभोग समयी लिंगासी ठेवू नये जवळ केसी. म्हणे वैश्य ती येसी तये वेळी परियेसा. ऐकोनी वैश्य वचन मंडपी ठेविले लिंग रत्न. मध्यस्तंभी बैसवोनी गेली अंतर्गृहासी. क्रीडा करीत दोघे जण होती एक क्षण. उठीला अग्नी अद्भुत जाण तया नाट्य मंडपात. अग्नी लागोनी मंडप भस्म झाला जैसा धूप. वैश्य करीत असे प्रलाप देखोनी या तयवे. म्हणे हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले. विजविता ती अति प्रबळे नगर लोक मिळवणी. विजवून पाहती लिंगासी झाले दग्ध परी येसी. अग्नित मर्कट कुक्कुटांचे दहन झाले अवधारा. वैश्य देखुनी तयवे दुःख करी अति प्रबळी. प्राणलिंग जळवून गेले आता प्राण तेजीन म्हणे. लिंग दहन झाले म्हणत अग्नी प्रवेश केला त्वरित. नगर लोक विस्मय करीत वैश्य दुःख करीत असे. वैश्य माझा प्राणेश्वरू तया हानी झाली निर्धारू. पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण तेजीन. आपुले बंधू सहोदरासी नमोनी पुसे तये वेळेसी. निरोप द्यावा आपणासी पती समागमे जातसे. ऐकोनी तियेचे वचन दुःख करीती बंधुजन. म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतेसी. ऐसे वैश्य किती येती त्यांची कैसी होशी सती. हासती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांग. माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य. पतिव्रता धर्म ख्यात वेदशास्त्री परियेसा. पती सवे जे नारी सहगमन जाय प्रीती करी. एक पावले भूमीवरी अश्वमेध यज्ञ फळ असे. म्हणून विनवी समस्तांसी निघाली बाहेर संतोषी. आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा. स्मरोनी सर्वेश्वर केला सूर्याचे नमस्कार. प्रदक्षिणे उल्हास थोर करीती झाली तयवे. नमोनी समस्त द्विजांसी उभी ठेली अग्निपाशी. उडी घाली ता वेगेसी अभिनव झाले तयवे. सदाशिव पंचवक्त्र दशभुजा नागसूत्र. हाती असे पानपात्र त्रिशूल डमरू करी असे. भस्मांकित जटाधारी बैसलासे नंदीवरी. धरिता झाला वरचेवरी वैश्यसी तयवे. ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझ्या परीक्षेसी. धर्मधैर्य पहावयासी येणे घडले परियेसा. तुझे मन पहावयासी झालो अग्निप्रवेशी. तुझी पतिव्रता होसी सत्य केले व्रत आपले. तुष्टलो तुझे भक्तीसी देईन वर जे मागसी. आयु आरोग्य श्रीयेसी जे इच्छिसी मागाता. म्हणे वैश्य तयवे न लगे वर चंद्रमोळी. स्वर्ग भूमी पाताळी न घे भोग ऐश्वर.
ऐश्वर्य तुझे चरण कमळी भृंग होऊनी असे महाभाग्य माझे इष्ट बंधू वर्ग सकळ तुझे सन्निधेसी ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झालं गौरी रमन समसाभिमानी बैसवून घेऊन गेला स्वर्गासी तिचे नाट्य मंडपात जोका झाला मर्कट घात तया कुकुटा समेवेत दग्ध झाले परियेसा म्हणे पराशर ऋषी सांगेन राही परियेसी मर्कटत्व तेजून हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्री याचे कुशी कुक्कुट जन्मला परियेसी रुद्राक्ष धारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले पूर्व संस्कारा करिता रुद्राक्ष धारण असे करीत दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करिता ती त्यांच्या पुण्या नाही मिती म्हणून या सांगे पराशर श्री गुरु म्हणती दंपतीसी येणे परिरायासी सांगता झाला महाहर्षी पराशर विस्तारे ऐकून ऋषीचे वचन राजा विनवी कर जोडून प्रश्न केला अतिगहन सांगेन ऐक एक चित्ते इति श्री गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृहस्य सरस्वतुपाख्यान सिद्ध नामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपणम नाम 33 अध्यायः श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरु चरित्र अध्याय 34 श्री गणेशाय नमः श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐका तो पराशर ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरोपी राजा म्हणे ऋषीश्वरासी स्वामी निरोपिले आम्हासी पुण्य घडले आत्मजासी रुद्राक्ष धारण करून ज्ञानवंत ते आता जाण रुद्राक्ष करिता ती धारण पुढे यांचे लक्षण कवने परिवर्ततील ऋषी म्हणे रायासी पुत्राचे होणार पुससी ऐकता दुःख पावसी कवने परी सांगावे राजा विनवी तये वेळी स्वामी निरोपावे सकाळी उपाव करून तत्काळी दुखा वेगळा तुची करीसी ऐसे म्हणता ऋषेश्वर सांगता झाला विस्तार ऐक राया तुझ्या कुमारा वर्षे 12 आयुष्य असे तया 12 वर्षात राहिली असती दिवस 7 8व्या दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परियेसा ऐकून ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तक्षण करिता झाला रोदन अनेक परी दुःखित नाना परी गहिवरत मुनिवराचे चरण धरित विनवी तसे स्त्रिये सहित काय करावे म्हणून कृपानिधी पराशर सांगता झाला विस्तार शरण रिगे जगदगुरु उमाकांत शिवासी जिंकावया काळासी उपाय असे परियेसी सांगेन तुम्हा विस्तारेसी एक चित्ते उधारा स्वर्ग मृत्यू पाताळासी देव एक योमकेशी निकलंक परियेसी चिदानंद स्वरूप देखा ऐसे देव मूर्तिमंत रजो रूप ब्रह्म सृजित सृष्टी करणे समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदांसी दिदले तया विरंचीसी आत्मतत्व संग्रहासी ठेविले होते उपनिषद भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिदले वेदसार रुद्राध्याय विस्तार दिदला तया ब्राह्मणासी रुद्राध्यायाचा महिमा सांगत असे अगम्य याते नाश नाही प्राण अव्यय असे परियेसा परतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्मायाने चतुर्मुख विश्व सृजिले वेदमते तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगे निका वदनी दक्षिण ऐका यजुर्वेद निरोपिला तया यजुर्वेदात उपनिषद सार ख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देव ऋषींसी मरीची अत्री परियेसी अनेक समस्त देवांसी सांगे ब्रह्मा तैवे तोची ऋषी पुढे देखा शिकविती आपल्या शिष्यांदिका त्यांचे शिष्य पुढे ऐका आपल्या शिष्यांशी शिकविले त्याहुनी नाही अनेक मंत्र त्वरित तपसाधत चतुर्विध पुरुषार्थ लादे त्वरित परियेसा नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्रजाप्य होय निक तोची पावे परमपद तेने कर्मे परिहरती संसार होय निष्कृती जे जे श्री गुरुसी भजती तेची तरती भवसागर यमाची आज्ञा घेऊन आली पातके मेदिनी रुद्रजापते देखोनी पळून गेली परियेसा जाऊन यमाप्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती भयचकित होऊन आलो क्षितीवरी राहवयासी शक्ती नाही आम्हासी पाहत रुद्र जाप्यासी पळतो आम्ही स्वामिया ग्रामोग्रामी नदी तीरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्र जाप्य करिता ती एखादे समय भक्तीसी म्हणतो रुद्राध्यायासी तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी यमराया हे तुके बोल की पातके ऐकुनी यम माता तुके कोपोनी निघाला तवके ब्रह्मा लोकत येवे जाऊन या ब्रह्मा या पाशी विनवी यम परियेसी जय जय कमळवास जगत सृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञेवरी कार्य करीत पापी नराते आणित नरक वर्ण पुरासी तुम्ही होनी मनुष्यासी स्वामित्व दिदले भरवसी रुद्राध्यायीन विधानेसी कवी कारणे दिदले ती येणे परी यम देखा विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे ऐका ब्रह्मा देव यमासी अभिव्यक्ती दुर्मदेसी रुद्र जाप्य करीती तयांसी अज्ञान लोक तामसी उभे निजुनी पडती नर त्याते अधिक पापे घडती त्यांची तुम्ही दंडात्वरिती जे का भक्ती भावे पडती ते त्वा सर्वदा वर्जावे बाधू नको तुम्ही ऐका सांगून ऐसे पातका रुद्रजाप्य पुण्य अधिका जे जन म्हणती भक्तीसी पूर्वजन्मी पाप करीती अल्पायुषी होऊन उपजती तया पापा होई निष्कृती रुद्र जाप्य करून या तेजो वर्चस्व बल धृती आयुरारोग्य ज्ञान संपत्ती रुद्र जाता वर्धती ऐक यमा एक चित्त रुद्र जाप्य मंत्रेसी स्नान करीती ईश्वरासी तेची उदक भक्तीसी जे जन करीती स्नान पान त्या ते मृत्यू भय नाही अनेक एक नवल पाही रुद्रजाप्य पुण्य देही चिरंजीव फळ असे रुद्र जपून उदकासी स्नान केली नरांसी मृत्यू भीत असे तयांसी तेही
तरतील भवार्णवी शतरुद्र अभिषेकासी पूजा करीती महेशासी तेजन होती शतायुष पाप निर्मुक्त परियेसा ऐसे जाणून मानसी सांगावे आपुले दूतास रुद्रजाप्य द्विजासी बाधू नको म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मा वचन यम आले आपुले स्थाना म्हणून पराशरे जाना राया पुढे निरोपिले आता तुझे कुमारासी उपाय सांगेन परियेसा 10 सहस्त्र रुद्रेसी स्नपन करी शिवासी 10 सहस्त्र वर्षावरी तुझे पुत्र वाचती स्त्री राज करतील धुरंधरी जैसे इंद्र अमरनाथ बोलवावे द्विजासी विद्वजन शतांसी ज्ञानी अनुष्ठान पाचारावे परियेसा ऐशा विप्रां करवी देखा करावी शिवासी अभिषेक आयुष्यवर देल कुमारका सद्य श्रेय होईल येणे परी रायासी सांगे पराशर ऋषी राय महा आनंदेसी आयुष्यवर्धना आरंभ केला तैवे शतसंख्याक कलशासी विधिपूर्वक शिवासी पुण्य वृक्ष तळेसी अभिषेक करवी तसे त्याची जय पुत्रासी स्नान करवी प्रति दिवसी येणे परी 7 दिवसी आराधिले ईश्वर अवधी झाली दिवस 7 मूर्छना आली अकस्मात क्षण एक पडला अचेत पराशरे रक्षिले तया समय औचित्य वाक्य झाले अदृश्य सवेची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष महाद्रष्ट भयचकित आले होते यमदूत सकळ द्विज रुद्र पडत मंत्राक्षता देताती मंत्राक्षता अवसरी घालिती तया कुमारावरी दूत पाहती उभे दूरी जवळी येऊ न शकती येणे परी द्विजवरी रचिले तया राजकुमार आशीर्वचन देती थोर वेद श्रुती करून इतक्यावरी राजकुमार सावध झाला मनसिर राजयाते आनंद थोर समारंभ करीत असे तया समय ब्रह्मासूत नारद मुनी आला त्वरित राजा जाऊन सन्मुखात अभिवंदिले तैवेळी राजा म्हणे ऋषीसी तू त्रैलोकी हिंडसी काय वार्ता विशेषी अपूर्व काही निरोपीजे नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलासासी येता देखील मार्गासी अपूर्व झाले परियेसा महामृत्यू दूतांसहित न्यावया आला तुझा सूत सेवेची येऊन शिवदूत तया मृत्यूसी पराभिविले यमदूत पळून जाती तया यमा पुढे सांगती आमुते मारिले शिवदूती कैसे जावे क्षितीसी यमकोपे निघाले वीरभद्रापासी गेले म्हणे दूता का मार दिधला निरपराधे स्वामिया तैवेळी वीरभद्र म्हणे झाला विधी रुद्र वर्षे 10 सहस्त्र आयुष्य राजकुमारा न विचारिती चित्रगुप्ता वाया पाठविले त्वा दूता वोखटे केले शिवदूते जीवे सोडिले तुझे दूत बोलावून चित्रगुप्ता विचारावे आयुष्य त्वरिता म्हणून पाठविले दूता चित्रगुप्ता पाचारिले पुसता चित्रगुप्तासी काढून पाहती पत्रासी 12 वर्षे आयुष्यासी राजकुमारा लिहिले असे ते त्याची लिहिले होते अनिक 10 सहस्त्र वर्ष लेखा पाहुनी यमधरी शंका म्हणे रुद्रजाप्य पुण्य करिता आयुष्य झाले तुझ्या सुता मृत्यू ते जिंकले सत्य पराशर गुरु करिता ऐसा रुद्र अध्याय महिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा भिने न लगे काळ यमा श्री गुरु म्हणती दंपतीसे इति श्री गुरुचरित्र अमृत परम कथा कल्पतरो श्री नृहस्य सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनम नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 35 श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धीसी विन्वितसे परियेसा रुद्राध्याय विस्तारे दंपती ते सांगितला सिद्ध म्हणे ऐकता आता अपूर्व असे पुढे कथा तिची जाना पतिव्रता श्री गुरु ते विन्वित कर जोडून श्री गुरुसी विन्वितसे भक्तीसी आम्हा गती पुढे कैसे कवने परी असावे या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी जेने राहे जीवासी चरण स्मरण सनातन श्री गुरु म्हणती तियेसी स्त्रियांते काय मंत्र पतिभक्ती करावी हर्षी मंत्र स्त्रियांते देऊ नये देता उपदेश स्त्रियांसी विघ्न असे मंत्रासी पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे परियेसा श्री गुरु सांगती तियेसी पूर्व कथा घडली ऐसी युद्ध देव दैत्यांसी सदा होतसे उधारी दैत्य सैन्य पडे रणी शुक्र जपे संजीवनी समस्त सैन्य उठवून पुनरपी पाठवी युद्धासी ऐसे होता एक दिवशी इंद्र गेला कैलासासी सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्र करणी कोपोनीय ईश्वर नंदीसी सांगे उतर जावोनीय वेग वस्त्र शुक्राचार्य धरुनी आणि स्वामी वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी शुक्र होता तपध्यानी मुखे धरिला नंदीने घेऊन गेला शिवापासी अकांत दैत्य दलासी ईश्वरे ग्रासिले तयासी अगस्त्य सिंधू परी देखा ऐसा किती दिवस वरी होता शुक्र शिवाचे उदरी निघून गेला मूत्रद्वारी विसर पडे शंकरासी पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी झाला उद्भव नाम पावल भार्गव पुनरपी अमृत मंत्र जपे इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यासी गुरुमणी इंद्रासी यासी उपाव करावा ऐसी षटकर्ण करिता मंत्रासी सामर्थ्य न राहील शुक्राचे आपुला पुत्र कच असे त्या ते पाठवू विद्याभ्यासे मंत्र शिकेल असे ऐसा निर्धार केला देखा कचा ते बृहस्पती सांगत असे बुद्धी प्रीती तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरुनिया निरोप घेऊन पितयाचे आणि इंद्रादी समस्त देवांचा शुक्रापती धाडिले कचा विद्यार्थी रूप धरुनी नमन करुनी साष्टांगी उभा राहिला करुणांगी शुक्र पुसत असे वेगी कवन कोठनी आलासी बोले आपण द्विज कुमार ऐकली तुझी कीर्ती थोर विद्याभ्यासी मनोहर म्हणून आलो सेवेसी ऐसे करुणा वचन देखा विन्वितसे कचनिका जवळी उभी शुक्र कन्यका करुणी पितयासी विन्वितसे शुक्रयासी म्हणे देवयाने ब्राह्मण बला दिसे नयनी याते तुम्ही शिष्य करून
संतोषुनी विद्याभ्यास सांगावा. कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन, देवयाने करी चिंतन ऐसा पती भावा मज. ऐसा विद्याभ्यास करिता दैत्य कुळ दुःखिता, देवगण आले आता कपट वेश म्हणती त्यासी. काळक्रमिता एके दिवशी कचाते पाठविले समिधासी, दैत्य जाती साह्यासी समिधे निमित्त रानात. राणी जाऊन कचासी दैत्य मारिले द्वेषी, समिधा घेऊन या घरासी दैत्य आपण येती झाले. शुक्राचार्याची कन्या नाम तिचे देवयानी म्हणून या, पितयासी विनवे नमोनी कच न दिसे कोठे आना. कच आलिया वाचून भोजन करी आपण, ऐसे करी तसे निर्वाण शुक्राचार्य चिंततसे. ज्ञान पाहे मानसी मृत्यू झाला असे त्यासी, मंत्र जपुनी संजीवनीसी त्वरित घरासी आणिला. आनिक होता बहुत दिवस दैत्य करीती अति द्वेष, गेला होता वनास पुनरपी वदिती तयासी. मागुती वाचेल म्हणून चूर्ण करीती छेदोनी, दाही दिशा टाकून आले घरा पुनरपी. गेला दिवस अस्तमानी पुसतसे देवयानी, कच न दिसे म्हणून पितयाते विनवितसे. कन्येवरी ममत्व बहुत म्हणून शुक्रज्ञाने पाहता, छिन्न विच्छिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी. ऐसे मंत्राचे सामर्थ्य कच आला घरात त्वरित, देवयानी संतोष करीत पिता आलंगी कन्येसी. दैत्य शिष्य विचार करीती काही केलिया न मरे म्हणती, गुरु कन्येसी असे प्रीती म्हणून गुरु वाचवितो. ऐसे निगुती करून आली एकादशी दिनी, कचाते बाहेर नेऊन मारिते झाले दैत्य शिष्य. पानक करीती गुरुसी त्यात मिळविती मध्य, स्निग्ध मिळवून या बहुवसी शुक्र गुरुसी देतसे झाले. मागुते पुसे देवयानी पितयाते विनवून, कचासी आणि म्हणून रुदन करी आक्रोश. शुक्र पाहत सेन्यानी न दिसे कच त्रिभुवनी, खेद करीतसे मनी कन्या लोभे करून या. विचार करिता सर्व ठाई दिसू लागला आपले देही, संदेह पडला शुक्रासी पाही कैसा करावे म्हणून. कन्येसी म्हणे शुक्र देखा कच नाही आता ऐका, माझे उदरी असे निका केवी काढू तयासी. कन्या म्हणे पितयासी समजता तू वाचवीसी, आपला प्राण जाईल मनसी अति आश्चर्य म्हणतसे. शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी, मज वाचूनी नेने कोणी माते कोण उठविला. न ऐके कन्या देवयानी पितयाते चरण धरून विनवी तसे कर जोडून मंत्र आपणासी शिकवावा. कचासी तू मंत्र करी मृत्यू येईल तुझ जरी, मंत्र करून तुम्ही जागृत करी म्हणून या चरणी लागे. शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी, दोष असे परियेसी वेदशास्त्री असंख्यात. पितयासी म्हणे देवयानी सुखी असा मंत्र जपोनी, त्यजेन आपला प्राण म्हणून आली मूर्छनात येवे. शुक्राची कन्येवरी प्रीती उठोनी तीसी आलिंगिती, मंत्र तिची सांगती संजीवनी अवधारा. कचा आपुल्या पोटी होता तोही होय ऐकता, मंत्र झाला षटकर्णता मग जपीला कचा निमित्ते. शुक्राच्या पोटातून कच निघाला फुटोनी, मंत्र जपोनी देवयानी पितयाते उठविले. 3 वेळा मंत्र जपता कचे पाठे केला तत्वता, संतोष करी मनी बहुत कार्य साधले म्हणून. शुक्राचार्य असे नमुनी कच विनवी कर जोडून, ते देश मारती म्हणून निरोप द्यावा आपणासी. शुक्राचार्य हर्षुनी निरोप दिला संतोषुनी, पालव धरी देवयानी आपला पती होईल म्हणे. कच म्हणे एक बाळे कुरु कन्या भगिनी बोले, तुवा आमते वाचविली माता होसी निर्धायी. देवयानी कोपोनी शाप दिला दक्षिणे, तया वृथा होय तुझी विद्या समस्त विसरसी तत्काळी. कच म्हणे तियेसी वाया शापिले आम्हासी, पुरुष होईल तुझ ऐसी ब्रह्मा कुळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी, तुझ शिकविले अगुनी पडे मंत्र न चाले जाण. स्त्रिये लागी पती सेवा याची कारणे मंत्र न द्यावा, व्रतोपवास करावा गुरु पुरुष निरोपाने. सावित्री विनवी श्री गुरुसी, व्रते आचरली बहुवसी, तुझे वाक्य आम्हासी एखादे व्रत निरोपावे. श्री गुरु म्हणती तियेसी सांगेन व्रत तुझ ऐसी, स्थिर होय अहिपनासी राज्य पावे तुझ्या पती. विशेष असे व्रत एक सोमवार महासुख, ईश्वरार्चन करावे ऐक सकाळभीष्ट पाविजे. स्कंद पुराणीची कथा सर्व साध्य ऐकता, पूर्वकाळी आर्यवर्तका राजा एक उधारा. चित्रवर्मा नाम त्यासी धर्म आत्मा परियेसी, धर्ममार्ग आचरे हर्षी अधर्मी याते शिक्षा करी. सहपत्न्या धर्म करीती पुत्र कामे शिवा पूजिती, नैसे किती काळ क्रमिती कन्या झाली तयांसी. अति सुंदर सुलक्षणी जैसी पार्वती स्वरूपिणी, तेज फाके सूर्यकिरणी अति लावण्य स्वरूपिणी. असता राजा सभेसी द्विज एक परियेसी, भय न धरिती वाक्यासी बोलता झाला उधारा. ऐक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगेन, 14व्या वर्षी विधवापन होय तुझ्या कन्येसी. ऐसे सांगून ब्राह्मण निघोनी गेला तक्षण, राजयाचे खोचे अंतकरण म्हणे ईश्वराधीन सर्व. कन्या खेळला जंगना सवे असती सखी जन, बोलता ऐकले वचना 14 वर्षी विधवत्ता. याज्ञवल्क्याची पत्नी नाम तिचे असे मैत्रियानी, घरात आली पवित्रिनी कन्या लागे चरणासी. सौभाग्य स्थिर आहे पण उपाय सांगे दया करून, चंचळ असे अंतकरण म्हणून चरणा लागली. विप्र स्त्री सांगे तियेसी सोमवार व्रत परियेसी, पूजा करावी शिवासी उपासोनी अवधारी. गौरी हर पूजा करिता समस्त दुरिते जाती परता, ऐकोनी सीमंतिने त्वरिता अंगीकारिले व्रत देखा. सोमवारीच्या व्रत आचरे सीमंतिने त्वरिता, पिता देखोनी चिंतित विवाह योग्य म्हणून. विचारावा मंत्री यासी पाठविती झाला राष्ट्रांसी, दमयंती नळवंशी इंद्रसेन कुमारक. चंद्रांगद वर जैसा जैसे चंद्र तेज प्रभा, बोलावूनी ते धवा कन्या दिदली संतोषे. पाठवणी केली सकाळी का जावई ठेविला कौतुका,
कन्या स्नेह अनेका म्हणून राहावी राजपुत्र श्वशुरालाही स्त्रिया प्रेमे अति स्नेही काळ क्रमिता एके समयी जलक्रीडा निघाला सगळे निघाले लोक पोहत राजपुत्र नदीत विनोदे असे पोहत अति हर्षे जलक्रीडा पोहत राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका आकांत झाला सकळी का काढा काढा म्हणताती सगळे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाहती तळे वेळ न दिसे कुमार बुडाला उभय तटाकी सैन्य धावत गेले राजधानी अवस्था सांगती पूर्ण जावई तुमचा बुडाला ऐकून राजा पडे धरणी मूर्छा येऊन तक्षणी कन्या ऐकताची श्रवणी तेजू पाहे प्राण आपला ऐसे दुःखे प्रलापित सीमंतीने जाय त्वरित गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेग गंगेसे पिता देखुनी नयनी धरावया गेला धावोनी कन्ये ते आलिंगोनी दुःख करी अत्यंत राजकुमाराचे सेवक करू लागले बहु दुःख सांगो गेले पुत्र श्लोक इंद्रसेन रायासी ऐकून इंद्रसेन दुःख करी अति गहन भारे सहित निघून आला तय मृत्यूस्थळा श्रीमंतीने म्हणे पितयासी प्राण तेजिन पती सरसी काय उपयोग वैद्यवते पुस्ती सकळ द्विजांसी करावे सहगमन कैसे विप्र सांगती रायासी प्रेता वेगळे करू नये आता इसी ऐसे करणे प्रेत सापळे तव राखणे ऐकोनी द्विजवचन राजा कन्येसी विनवित राजा म्हणे कन्येसी पुत्र नाही आमच्या वंशी कन्या तू एक आम्हासी पुत्र म्हणून प्रतिपाव येथे होता राजकुमार बुडाला होता गंगापूर गेला जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करी नागलोकीची नारी आल्या होत्या नदी तिरी राजकुमार आला पुरी नदी तटाकी वाहत देखून या नागकन्या काळी ती संतोष करोनी अमृत शिंपिती आणून जागृत झाला राजकुमार नागकन्या मिळून त्यास घेऊन जाती तक्षकापाशी विचित्र नगरी परी येसी आश्चर्य पाहे राजकुमार तक्षक पुसे कुमार कासी नाम कवन कवन वंशी काय कारण आलसी कवन रेशी वास तुझा सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायक नैषद राज्याधिपती ऐका नळनामा पुण्यवंत लोकी त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमुच्या तयापासून चंद्रांगद नाम आपण गेलो होतो श्वशुर गृह जलक्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी विधिवशे आम्हासी बुडालो नदीत उधार वाहत आलो नदीत नागकन्या मज देखत घेऊन आल्या तुम्हापर्यंत दैव आपले साफळ करुणा वचन ऐकोनी तक्षक बोले संतोषोनी नको भिऊ मनोनी धैर्य देत तैवे शेष म्हणे कुमारा बाळा तू दिसतोसी मन निर्मळा तुमचे घरी सर्व काळा कवन देव पूजितसा ऐसे ऐकुनी राजकुमार हर्ष झाला निर्भर सांगत असे विस्तार आपला देव शंकर देखा पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण असे वायुकाराशी कैसा पूजितो शिवासी म्हणे राजकुमार देखा ऐसे ऐकुनी वचन तक्षक संतोषला अतिगहन राजकुमारा लिंगोन तुष्टलो म्हणत असे तक्षक म्हणे तैवेळी तुझ देई राज्य सकळी तुवा राहावे पाताळी अनंत भोगभोगी आता राजकुमार विनवी तक्षकासी एक पुत्र आपणा पितयासी भार्या वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीत असे आपण बुडालो नदीत पिता माता दुःख करीत पत्नी म्हणे पती मृत समस्त जीव त्याजतील देखिले तुमचे चरण आपण संतुष्ट झालो अंतकरण राखीला तुम्ही माझा प्राण दर्शन करवावे माता पिता तक्षक झाला संतोषी नाना रत्नाभर नेत्यासी अमृत पाजवी बहुवसी आणि देती स्त्रियेसी इतके देवनी कुमारासी तक्षक म्हणे परी येस जे जे काही आम्हा स्मरसी तुझे कार्य सिद्धी पाहू आणि संतोषनी मागुती वस्त्रे वाहने अतिप्रीती तुरुंग दिल्या मनोगती सवे देत कुमार तक्षकाते नमुनी त्वरित चंद्रांगद वारूवरी चढत मनोवेगे मार्ग क्रमित नागकुमार सवे असे जय स्थानी बुडाला होता पावला ते तक्षणी लागता निघाला बाहेर वारू सहित नदी तटी उभा असे सोमवार असे ते दिवशी सीमंतीने आली स्नानासी होत्या सखिया सेवेची त्याही मिळून नदी तीरी मनी विचारी मागुता रूपतीची आठवीत तुरुंगावरून उतरत नदी तीरी बैसला बोलवोनी सीमंतीनी पुसत असे अतिप्रियेसी तुझा जन्म कवन वंशी पुरुष तुझा कवन सांग का कोमा इलीस बाळपणी दिससी शोक लक्षणी सांगवे आम्हा विस्तारुनी अति स्नेह पुसत असे ऐकून सीमंतीनी देखा आपण न बोले लाजे ऐका सखियांते म्हणे विवेका सांगा आमचा वृत्तांत सखिया सांगती तयासी हिचे नाम सीमंतीनी परियेसी चंद्रांगदाची महिषी चित्रवर्म्याची ही कन्या हिचा पती अति सुंदर चंद्रांगद नाम थोर जळ क्रीडा करिता पार बुडाला येथे उधार करी सोमवार व्रत उपवासासी आचरत म्हणून आज स्नानानिमित्त आली असे नदीसी इच्छा श्वशुराची स्थिती ऐक पुत्र श्लोक करिता दुःख राज्य हिरतले दायादिक कारागृही घातले असे इतके सखिया सांगती मग बोले आपण सीमंती तुम्ही कवन पुसती आम्हा कंदर्प रूप तुम्हा असे सीमंतीनी करिता शोक जवळी आला राजकुमारक हाती धरुनी बाळिका संभोखी तो प्रेम भावे एकांती सांगिती येसी म्हणे तुझ्या भ्रातारासी देखील आम्ही दृष्टीसी सुखी आता असावे तुझे व्रत पुण्य करी शीघ्र येईल तुझा कांता चिंता न करी वो तू आता तृतीय दिवशी दर्शन घडे ऐसे एकांती सांगून प्रकट करू नको म्हणून दुःख आठवले ऐकून सीमंतीने बाळिकेसी ऐसे होता राजकुमारू आरूढ झाला आपण वारू निरोप मागे प्रीती करू सीमंतीनी नारीसी निघाला अश्व म्हणू वेगे पावला नगरा अतिशीघ्री पावे पुत्र वासू पाठवी तया नगरा तुवा जाऊन वैरी यांसी सांगती इष्टवादी यांसी न ऐकता तुझे बोलासी
करी संहारी न म्हणावे. कालिंदीय नदीत बुडाला वचन प्रख्यात, तुम्ही केला स्वामी घात, राज्य घेत इंद्रसेनेचे. आता सांगेन तुम्हासी चाड असेल प्राणासी, शरण जावे शीघ्रेसी सिंहासनी बैसवा इंद्रसेना. तक्षका सारिका मैत्र झाला, तुमच्या करील अस्ति माळा, शीघ्र चला चरण कमळा चंद्रांगत दर्शनासी. ऐसे वचन ऐकोनी दाईद विचारी ती मनी, आपण केली बुद्धिहीन आता शरण रिघावे. ऐसे विचारुनी मानसी बाहेर काढी ती इंद्रसेनास, नाना वस्त्रे आभरणेसी बैसवीती सिंहासनी. राया इंद्रसेनासी तक्षक पुत्र सांगे हर्षी, तुमचा कुमार आला परियेसी, वासुकी भेटी गेला होता. ऐकता राजा संतोषी, आठविले दुःख अधिकेसी, मूर्छा येऊनी धरणेसी, पत्नी सहित पडी येला. उठवी नागकुमार त्यासी, दुःख विसरा करा हर्षासी, येतो पुत्र भेटीसी म्हणून सांग उल्हासे. मंत्री पुरोहित देखा समस्त निघाले नगर लोक, पाहो मनती कौतुक मेला कुमार आला म्हणून. ऐसे जाऊन पुत्रासी भेटी झाली परियेसा, चंद्रांगत पितेयासी नमस्कारिले साष्टांग. मातेसे आलिंगोन दुःख करियती गहन, विंदितसे संभोखोन आपणा निमित्त कष्टलेती. इतके अवसरी प्रवेश झाला नगरपुरी, समारंभ केला थोरी पावले निज मंदिरात. तक्षकाचे पुत्रासी वस्त्रभूषणे अतिहर्षी, देता झाला परियेसी इंद्रसेन अतिप्रीती. चंद्रांगत सांगे पितयासी, तक्षकोपकार विस्तारेसी, प्राण वाचविले आम्हासी, द्रव्य दिले अपरिमित. निरोप दिला नागपुत्रासी, इंद्रसेन करियती हर्षी, भृत्य पाठविले वेगेसी, चित्रवर्म नगराते. राजा म्हणे तैवेळी सोन माझी दैवागळी, तिचे निधर्म वाचला बळी, पुत्र माझा उधारा. हेर निघाले झडकरी, पातले चित्रवर्मापुरी, व्यवस्था सांगती कुसरी, चंद्रागद शुभवार्ता. इंद्रसेन राजा देखा पुनरपी आला वरहाडिका, चंद्रागत पुत्र निका सर्व सकल कलत्रैसी. मोहोत्साह करीती थोर, वराड केले धुरंधर, चंद्रागद प्रीतिकर सीमंतिनीसी भेटला. ऐसा उत्साही विवाह केला, आपुले पुरीसी निघाला. सीमंतिनीचे दैव भले, पती समागमे जातसे, सीमंतिनीचे व्रत ऐसे, उपवास केले सोमवारास, पूजा केली गैरी हरास, म्हणून पावली इष्टार्थ. ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगती श्री गुरुनाथ. ऐक सुवासिनी म्हणत अतिप्रीती करून या, दंपती विनवी श्री गुरुसी, तुझे चरण सेवा आम्हासी, तेची व्रत निर्धारेसी, आम्हा व्रत काय असे. श्री गुरु म्हणती तयांसी, आमुचे निरोपे करायसी, व्रत आचरा सोमवारासी, तेची सेवा आम्हा पा. ऐशा परी वंदोनी श्री गुरुचा निरोप घेऊनी, गेली ग्रामा परतोनी, ख्याती झाली चारे राष्ट्र. इति श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतो श्री नृहसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सीमंतिनी आख्यानम नाम 35 श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.